तर आपण बघणार आहे एकदम बेसिक फॉर्म्युले ऑफ ट्रिग्नोमेट्री. मीन्स वरती हेडिंग लिहा ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले. तर पहिल्यांदा बघूया आपण आयडेंटिटी फॉर्म्युले. हे 11th स्टँडर्ड मध्ये सगळं झालेलं आहे आपल्याला, बरोबर. तर आयडेंटिटी फॉर्म्युले तर पहिला आयडेंटिटी फॉर्म्युला आहे, कोण सांगेल रे? बरोबर, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बरोबर. सेकंड फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. बरोबर. थर्ड फॉर्म्युला आहे 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. बरोबर. तर हे तीन बेसिक आयडेंटिटी फॉर्म्युले, बरोबर. देन सेकंड बघूया आपण निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. सेकंड टाइप आहे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. कोणकोणते आहेत रे? टोटल्स आहेत, पण आपल्याला आपण दोनच लक्षात ठेवूया, त्याच्यावरून बाकीचे डिराइव्ह करू शकतो. मग पहिला निगेटिव्ह फॉर्म्युला आहे sin ऑफ मायनस थीटा इज मायनस sin थीटा. sin ऑफ मायनस थीटा इज मायनस sin थीटा. देन cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा. cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा. देन थर्ड बघूया आपण डबल अँगल फॉर्म्युले. डबल अँगल फॉर्म्युले. मग डबल अँगल म्हणजे काय? 2 थीटा. बरोबर. मग sin फर्स्ट फॉर्म्युला आहे sin 2 थीटा. काय असतो sin 2 थीटा? 2 sin थीटा cos थीटा. 2 sin थीटा cos थीटा. देन सेकंड वन इज cos 2 थीटा. cos 2 थीटा इज cos स्क्वेअर थीटा माइनस sin स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटा माइनस sin स्क्वेअर थीटा. बरोबर. cos 2 थीटा चे टोटल किती फॉर्म्युले आहेत? 3. बरोबर. आणि दुसरा जो आहे हा sin स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये काय रे? cos 2 थीटा 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा. and third one is cos 2 theta equal to 2 cos स्क्वेअर थीटा minus 1. बरोबर. तर हे झाले डबल अँगल. आता याच्या डबल अँगल मध्ये दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, ते लक्षात ठेवा. sin स्क्वेअर थीटा काय असतो? sin स्क्वेअर थीटा इज 1 minus cos 2 theta upon 2. बरोबर. देन cos स्क्वेअर थीटा इज 1 plus cos 2 theta upon 2. बरोबर. तर हे डबल अँगल मध्ये घ्या. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 minus cos 2 theta upon 2 and cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 plus cos 2 theta upon 2. जर sin स्क्वेअर असेल तर minus cos 2 theta असतो आणि cos स्क्वेअर थीटा असेल तर plus cos 2 theta असतो. बरोबर. आता फोर्थ वन इज डबल झाले. आता डबल नंतर कोण येतो? ट्रिपल. म्हणजे जे ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ट्रिपल अँगल फॉर्म्युले काय? पहिला sin 3 थीटा इक्वल टू 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा. sin 3 थीटा इज इक्वल टू 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा. देन सेकंड वन इज cos 3 थीटा इज इक्वल टू, कसं लक्षात ठेवायचं? टर्म इंटरचेंज करायचे आणि sin ला रिप्लेस करायचं cos न. म्हणजे काय? 4 cos क्यूब थीटा minus 3 cos थीटा. हे झाले ट्रिपल अँगल फॉर्म्युले. आता बघूया ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले. ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले. ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले. तर पहिला फॉर्म्युला आहे sin ऑफ a प्लस b चा. sin ऑफ a प्लस b काय असतो? sin a प्लस b. sin a cos b प्लस cos a sin b. sin a cos b plus cos A
sin b. Then second one is sin of a minus b. Okay, sin a cos b minus cos a sin b. तर हे कसं लक्षात ठेवायचं? sin a plus b असेल तर मधलं sin a plus, sin a minus b असेल तर मधलं sin a minus, sin प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. पण cos च्या बाबतीत असं होत नाही. cos of a plus b is काय असतो? cos a plus b, cos a cos b, cos प्लस असेल तर मायनस, cos a cos b minus sin a sin b. Then fourth one is cos of a minus b, cos of a minus b. Okay, cos a cos b plus sin a sin b, cos a cos b plus sin a sin b. कारण की cos मायनस असल्यावर प्लस, प्लस असल्यावर मायनस. आता 6 टाइप आहे. कोणते फॉर्म्युले लिहायचे आपल्याला? डिफॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता काय करूया आपण? sin a plus b plus sin a minus b ऍड करूया. ते लिहूया RHS ला, म्हणजेच काय ते दोन्ही ऍड करूया. काय sin a plus b plus sin a minus b, बरोबर. पण बघा बरं, प्लस cos a sin b minus cos a sin b get cancelled. 1 sin a cos b plus 1 sin a cos b, काय 2 sin a cos b, 2 sin a cos b. जसे पहिले दोन इक्वेशन ऍड केले तसे सबट्रॅक्ट करूया. म्हणजेच काय sin a plus b minus sin a minus b. पण सबट्रॅक्शन होत असताना साइन बदलतं. म्हणजे हे जे मायनस आहे ते प्लस होईल आणि इथं जे प्लस आहे ते काय होईल? मायनस, बरोबर. मग काय होईल? प्लस sin a cos b minus sin a cos b get cancelled and we get 1 cos a sin b plus 1 cos a sin b is 2 cos a sin b. काय मिळाला? 2 cos a sin b. म्हणजेच काय मिळाला आपल्याला फॉर्म्युला? 2 cos a sin b equal to sin a plus b minus sin a minus b. आता जसं पहिले दोन इक्वेशन ऍड केले सबट्रॅक्ट केले असं आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन ऍड करूया आणि सबट्रॅक्ट करूया. म्हणजे ऍड करूया पहिल्यांदा काय मिळेल? cos a plus b plus cos a minus b, cos a plus b plus cos a minus b. काय minus sin a sin b plus sin a sin b get cancelled. 1 cos a cos b plus 1 cos a cos b, काय 2 cos a cos b is equal to cos a plus b plus cos a minus b. Then तसं ऍड केलं तसं आता काय करूया? सबट्रॅक्ट करूया. म्हणजेच काय मिळेल? RHS cos of a plus b minus cos a minus b is equal to. आता सबट्रॅक्शन होत असताना सेकंड इक्वेशनची साइन काय होतात? चेंज होतात. दोन्ही काय होतील? प्लस ची मायनस होतील. मग हा जो प्लस cos a cos b minus cos a cos b get cancelled. मग minus 1 sin a sin b minus 1 sin a sin b we get minus 2 sin a sin b. म्हणजेच काय मिळाला? फोर्थ फॉर्म्युला minus 2 sin a sin b equal to cos a plus b minus cos a minus b. हा मिळाला चौथा डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, बरोबर. तर हे सर्वांनी फॉर्म्युले लिहून घ्या. मग याच्यानंतर बघूया फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. काय बघूया? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले.
बघ